हॅलो एव्हरीवन. सो आज आहे माझ्या छोट्या भावाचा बड्डे. सो त्याला मी बड्डे विश करत होते अँड देन स्वामीचं सॉन्ग. खूप जास्त प्रसन्न वाटत होतं स्वामीचं जेव्हा अशक्य हे शक्य करतील स्वामी हे सॉन्ग ऐकल्याच्या नंतर. त्यानंतर मी आज स्वयंपाकामध्ये बनवणार होते तूर डाळीची भाजी. सो त्याला मी एक वाटी डाळीला स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेला आणि 10-15 मिनटासाठी भिजत घालण्यासाठी ठेवले. सो फोडणीच्या वेळेला एक कांदा, देन टोमॅटो, कढीपत्ता आणि लसूण मी या ठिकाणी घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आधी. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता ॲड केलेला आहे. चांगल्या प्रकारे त्याला खालीवरी करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण चॉप करून घेतलेला होता लसूण तो ॲड केलेला आहे. लास्टला त्यामध्ये आपण चॉप करून ठेवलेले टोमॅटोज ॲड केलेले आहेत. देन हळद, अर्धी चमची 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, कश्मीरी चिल्ली, 1 चमचा कांदा लसूण मसाला, देन थोडंसं नमक ॲड करायचं आहे यामध्ये टोमॅटोज शिजण्यासाठी. सो टोमॅटो या ठिकाणी प्रॉपर शिजून झालेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जी आपण डाळ भिजत ठेवली होती ती. चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचे आहे. देन भाजी शिजण्यासाठी जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे मध्ये. त्यानंतर चवीनुसार नमक ॲड करायचं आहे आणि वरतून कोथिंबीर पूर्ण मिक्स करून सो त्याला 10-15 मिनटं शिजण्यासाठी ठेवायचं आहे. देन आज मी भाकरी बनवणार नाही आहे, चपाती बनवणार आहे. सो या ठिकाणी मी पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे. सो पीठ मळून एक 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपली भाजी ही पूर्णपणे शिजून रेडी झालेली आहे आणि माझ्या चपात्या पण बनवून झालेल्या आहेत. आणि आजचं वातावरण हे खूप बेस्ट होतं, एकदम क्लाउडी वातावरण होतं. पाऊस तर आलेला नाही आहे बट येण्याची शक्यता ही खूप जास्त होती. वेदर बघू शकता, खूप भारी वेदर झालेलं होतं, एकदम क्लाउडी वेदर. त्यानंतर मला खूप जास्त लागली होती भूक. सो मी जेवण केलेलं आहे. देन ही आहे आमची क्यूटशी छोटीशी राधा. सो नाईटला मी हिच्यासोबत 1-2 क्लिप्स काढल्या होत्या, व्हिडिओज काढले होते. खूप छान आहे.